आमदार आहे देखणी स्पर्धा आणि ती स्पर्धा योग्य पद्धतीने पूर्ण व्हावा यस सहकार्य प्रत्येक संघ करतोय, परंतु काही गोष्टी आहेत, काही नियम आहेत जे बांधले गेले आहेत, त्या नियमांतर्गत आपल्याला ही स्पर्धा कंप्लीट करावी लागते। सर्वांचं करूया सहर्ष स्वागत, जाऊया मॅचच्या दिशेनं। गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज हरेश सज्ज झालाय आणि फलंदाजीसाठी प्रवीण भोईर आणि एका बाजूने जयेश भोईरला आपण पाहतोय। बाहुबली ऑफ भातान टेनिस बॉल क्रिकेट म्हणून ज्याची ओळख तो प्रवीण भोईर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला, त्याच्या साथीनं मात्र जयेशला आपण पाहतोय। तर गोलंदाजीसाठी हरेश केणी एक गुणवान गोलंदाज, पहिला चेंडू पहिल्याच बॉलवरती आपली ओळख मैदानावरती पटवून दिले प्रवीण भोईरनं, बॉलला पाठवले सीमारेषा पार, षटकार। अनेक सारे रेकॉर्ड ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत, मालिकावीर अनेक स्पर्धेमध्ये हा किताब ज्या खेळाडूने जिंकलाय तो खेळाडू येता क्षणी आपली ओळख या क्रीडा नगरीला पटवून देतोय आणि षटकारानं त्यांना आगाज केलाय 6 धावा स्कोर कार्ड वरती। हरेश केनीच्या अगेन्स्ट हा तडाखा आपण पाहिला, आगाज दमदार। काल देखील काय एक मॅच रंगली होती, षटकारांचा पाऊस पडला होता, परंतु पेंदर संघ जवळजवळ रक्ताचे अश्रू रडला असावा अशा प्रकारची ती मॅच झाली। 90चा पल्ला पार काढल्या, 3 मध्ये 2 बनवायच्या होत्या आणि मॅच गमवावी लागली। नियतीला मान्य नव्हतं विजय त्यांचा आणि पराभव त्यांना स्वीकारावा लागला। सध्याच्या घडीला मॅच मैदानाच्या आतमध्ये एक बाजूनं भातान संघ एक दमदार संघ आहे, पनवेल विभागातील नामांकित संघ म्हणून या संघाची नेहमीच ख्याती आपण पाहिली आणि त्यांच्या विरोधात तितका ताकदवर संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे देवांश 11 चिंचपाडा संघ। मॅच काटेकी टक्कर होईल यात शंका नाही। पहिल्या बॉलवरती तडाखेबंद षटकार ठोकला प्रवीण भोईरनं, आगाज तर दमदार केलाय। 5 षटकांची मॅच आहे, कमीत कमी 60 धावसंख्येचं टार्गेट नक्कीच मनाशी बाळगलं असेल जेव्हा दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरले तेव्हा, परंतु त्यांना रोखण्यासाठी हरीश केणी देखील सुसज्ज असतील। चांगला चेंडू प्रत्युत्तर दिले, बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, कारण की 2 तुल्यबळ संघ जेव्हा एकमेकांसमोर उभे टाकतात ना तेव्हा लढाई ही चांगलीच होते आणि तशीच लढाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। पहिल्या बॉलवरती षटकार, दुसरा डॉट। वेळेची मर्यादा आपल्याला जोपासायची आहे, 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत, परंतु त्याआधी 20 मिनिटांमध्ये 4 षटकं अनिवार्य आहेत। इथे फटका फसला, चेंडू हवेत, बिग विकेट डाऊन। ज्या प्रवीणनं पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला होता त्याला पलटवार प्रत्युत्तर देत असताना हरेश केनीनं टिपले त्याची विकेट आणि पहिला धक्का तो टीम भातानला। थँक्यू। टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा डिसिजन स्वीकारला तो देवांश 11 चिंचपाडानं। पहिल्या बॉलवरती असं वाटलं होतं की धावा जास्त बनतील, परंतु प्रवीणला जास्त काळ त्यांनी टिकू दिलं नाही आणि त्याची विकेट प्राप्त केली आहे ती हरेश केणीनं। महत्वपूर्ण सफलता। नवीन फलंदाज सागर भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, ऑन स्ट्राईक असेल। आउट बिहाइंडच्या माध्यमातून धक्का पहिला लागला, सुरेख कमबॅक आपण हरेश केणीचा पाहतोय। त्यांना माहित आहे या खेळपट्टीवरती ह्या क्रीडांगणावरती दुसऱ्या सत्रामध्ये जर आपल्याला विजय संपादन करायचा असेल तर पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी दमदार करावी लागेल। फटका लाजवाब आहे, खाली क्षेत्राची निवड केली, अगदी इनफिल्डच्या वरतून एका टप्प्यावरती चेंडू जाईल तो ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, चौकार। थँक्यू। दमदार सुरुवात सागरची देखील आपण पाहतोय। या 4च्या मदतीने धावफलक 10 वरती। चांगला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न आपण हरीशचा पाहतोय। 5 चेंडूंचा खेळ संपलाय, 200च्या स्ट्राईक रेटने धावा 10 आपल्याला पाहायला मिळतात। डबल डिजिट मध्ये ही धावसंख्या आपण पाहतो। एक गडी बाद झालाय आणि ती जमेची बाब असेल ती नक्कीच चिंचपाडा टीमसाठी, कारण की महत्वपूर्ण फलंदाज त्यांनी बाद केला। इथे देखील बॅटचा चेहरा उघडून अगदी सेफ झोन मध्ये गोलंदाजच्या डोक्यावर स्क्रीनच्या समोर हा फटका खेळत असताना
परंतु एलिमिनेशन होतं, उंच चेंडू गेला होता, दुरी जास्त नव्हती, त्या कारणास्तव 2 टप्प्यावरती चेंडू फीड होतोय, तोपर्यंत प्राप्त केल्या जातात 2 धावा. षटक पहिलं समाप्त झालं P1चं आणि पहिल्या षटकाखेरीज 1 गडी बाद 12. बॅटिंग करत असताना श्रीदत्त क्रिकेट संघ भातान. आई गावदेवी 12-13 नागाव हा संघ असेल आणि त्याच्या विरोधात गावदेवी घोट हे 2 संघ असतील. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना हा पहिला ऑफिशियल कॉल आहे की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो तर आपला कॅप्टन आपण रिपोर्ट करायचा आहे. 8:20 पहिला चेंडू डिलिव्हर झालाय, याकडे लक्ष असू द्या कारण की टाइम अलर्ट आहे. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक फेकायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 अजयचा वापर करण्यात आलाय. अजय गोंधली, अजयच्या समोर आव्हान असेल सागर आणि जयेशचं. पहिल्या षटकात 12. ह्याच वेगाने जर धावा बनवल्या तर प्रोजेक्टेड स्कोअर स्क्रीनवरती आपण पाहतो 60 धावा बनू शकतात आणि या खेळपट्टीवरती लढाई पाहायला मिळेल. विशाल केणे यांचे सुपुत्र आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. अगदी हर्षितला आपण पाहतोय, गुंडस मुलगा आपल्याला स्क्रीनवरती नक्कीच पाहायला मिळतोय. नक्कीच साई, आपण या ठिकाणी पाहतो 300 इंटरेस्ट प्राइजेस देखील आमचे विशाल दादा यांचे देखील ती इंटरेस्ट प्राइजेस नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय, तर त्यांचं देखील विशेष कौतुक आपण करूया. परंतु घडलं का पहिल्याच बॉलवरती ह्या मॅचची गोल्डन विकेट. डाव्या हाताचा फलंदाज पहिलाच चेंडू फेस करत होता, प्लेड ऑन. खूपच दूरवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, आतली कडा लागली आणि बॉल आला तो यष्टांवरती. क्लीन बोल्डच्या माध्यमातून माघारी परतावा लागेल. धक्का दुसरा बॅटिंग करत असताना टीम भातानला. थँक्यू. 5 षटकांची मॅच आहे, कंट्रोल दाखवावा लागेल, संयम हा दाखवावाच लागेल कारण की आघाडीचे दोन्ही फलंदाज आता बाद झालेत. आता मधल्या फलीच्या जोडीला इथे काहीशी पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. बच्चे कंपनी आपल्याला पाहायला मिळतं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, खेळाचा आनंद घेत आहेत. खरं तर खेळाकडे त्यांचं फारसं लक्ष नाही आहे, जसं संगीत वाजतंय ना तसे मात्र ते नृत्य करताना आपल्याला पाहायला मिळतात. रियाला आपण पाहतोय, अन्वीला देखील पाहू शकाल, त्रिशाला देखील आपण पाहतोय, साईशा ही बच्चे पार्टी आपण पाहतोय. क्रिकेटचा नाही तर गाण्यांचा आनंद घेतात आणि ते नृत्य करताना आपण पाहतोय. ना बॅक टू क्रिकेट, वळूया मॅचच्या दिशेनं. 12 धावा धावपळकावरती दुसरा गडी गमावलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश भुईर दाखल झालाय. इथे फटका चांगला आहे, बॅटच्या रडार मध्ये होता, फेकून दिलाय जणू काही. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, प्रयत्न चालू होता परंतु त्याला बीट करून चेंडू गेलाय तो सीमा रेषा पार. पंचांचा इशारा आलाय, रेफर केलाय पंचांनी, ते चेक करण्यात येईल की चेंडू अडवत असताना काय घडलंय. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतो राकेश जाधव यांची अग्री खानावल चलती फिरती गाडी बामचा टेम्पो त्या ठिकाणी लागला गेलाय. अगदी ज्या दिशेने चेंडू गेला होता आणि अगदी त्या टेम्पोच्या पाठीमागे देखील एक चविष्ट मग तुम्हाला पायासूप मिळेल. नक्कीच संपूर्ण काही त्या कॉर्नर पीसमध्ये तुम्हाला भरपूर काय मिळेल. नक्कीच त्या ठिकाणी जाऊन नक्कीच खमंग आस्वाद आपण जरूर घ्या. काय लाजवाब झेल त्या ठिकाणी प्राप्त केला होता परंतु पाय अगदी सीमारेषेवरती होता आणि षटकार पाहायला मिळाला. निलेशच्या बॅट मधनं आपण तो षटकार पाहिला. त्यानंतर डॉट चेंडू येतोय. अजय गोंधली वन्स अगेन राऊंड द विकेटनं. वेट अँड वॉच थांबून खेळण्याचा प्रयत्न परंतु ड्रायव्हिंग लेंथला हा चेंडू होता. गती फारशी नव्हती, बॅकफूट पंच करायचं होतं परंतु सफल झाला नाही. 1 मोर डॉट. सलग 2 चेंडू डॉट येतात. धावा धावपळकावरती 18 आपण पाहतोय. 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. सलामीर दोन्ही फलंदाज तंबूच्या आश्रयाला. फुल लेनचा चेंडू पर्वणी होती, तिचा स्वीकार केलाय. पाठवलं बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. चेंडू जाईल तो सीमा पार. इट इज अ मॅक्सिमम षटकार.
लीगल डिलिव्हरी आपण पाहू शकाल. फेअर डिलिव्हरी चेक करण्यात जरूर आलं होतं, रेफर केलं होतं, परंतु षटकार आला आणि या षटकारच्या साह्यानं धावफलक आता पुढे सरकेल 24 आकड्यावरती. पहिल्या षटकात 12 आल्या होत्या, या षटकामध्ये देखील 2 षटकार म्हणजे 12 धावा आपण पाहिल्यात. शेवटचा बॉल इथे देखील प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, दोघांमध्ये कॉल नव्हता, कोऑर्डिनेशन नव्हतं, परंतु रनआउटचा देखील मौका तो देखील घालवलाय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आज मात्र नशीब घेऊन जणू काही भातांसंघ मैदानात उतरलाय. दोनदा संधी प्रतिस्पर्धी संघाला मिळाली, परंतु दोनदा त्यांनी संधी गमावली. सुरुवातीला झेल दोघांसाठी सोपा होता, कोणीही कॉल केला असता पकडू शकला असता, परंतु दोघांकडनं कॉल झाला नाहीये. त्यानंतर रनआउटची देखील संधी निर्माण झाली. यष्टीरक्षक जागेवरती होता, परंतु त्याच्या दिशेनं बॉल आला नाहीये आणि फलंदाज बचावला. धावा तिथे जर आपण विचार केला तर धाव आली नाही, बॉल डॉट आला, परंतु फलंदाज बचावला. 2 षटकांचा खेळ संपला. प्रतिषटक 12च्या सरासरीनं 2 गडी बाद 24 धावा बॅटिंग करत असताना श्री दत्त क्रिकेट संघ भातान. टॉस साठी 2 षटकांचा खेळ संपलाय. चला फारसा वेळ आपण खर्च करू नका, टाइम अलर्ट आहे. 8:20 पहिला चेंडू डिलिव्हर झालाय आणि आतापर्यंत जर विचार केला तर जवळजवळ 11 मिनिटाचा अवधी खर्च झालाय. वेळेची मर्यादा जोपासावी लागेल, अन्यथा आज नियम स्ट्रिक्ट आहेत. आजूबाजूचा जो परिसर आपण पाहतोय रहदारीचा परिसर आहे, बऱ्याचशा कंप्लेंट जात असतात, ते पाहता 12 वाजेपर्यंत आपल्याला ही स्पर्धा उरकायची असते, म्हणून वेळेची मर्यादा ही आपल्याला जोपासावी लागेल. कारण की अन्यथा जर माईक बंद झाला तर खेळायला देखील मजा नाही आहे. कारण की तिथे खेळ चालू असेल परंतु क्रिकेटर्सला देखील तितकासा आनंद मिळत नाही आहे. जेव्हा समालोचन चालू असतं, आजूबाजूला प्रेक्षक असतात, तेव्हा खेळण्याचा एक वेगळा आनंद असतो आणि रिदम जो आहे सामन्याचा तो देखील कायम गरजेचा असेल. व्हाईट बॉल पंतांकडनं खून आली आहे. आम्ही देखील सातत्यानं सूचना करतो. आज आमच्या एका समालोचकानं सुंदर वक्तव्य केलं होतं की आम्ही ज्या काही गोष्टी सांगतो त्या आमच्या पदरच्या नाहीत, कारण की आमचे सर्व सूत्र या आयोजकांच्या हाती असतात. ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्या जातात त्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. फटका लाजवाब आहे, आडवा बॅट खेचून मारलाय, मिड विकेट पार, चेंडू सीमा पार, षटकार. सागर भोईर आक्रमक झालाय, त्याच्या बॅट मधनं हा तडाखेबंद षटकार. छोट्या यष्टीचा फलंदाज आहे परंतु कामगिरी भारगस्त तो करतोय. कारण की क्रिकेटमध्ये यष्टी मोजली जात नाहीये तर आपली कामगिरी मोजली जाते. कारण की क्रिकेटमधील गॉड ऑफ क्रिकेट ज्यांची आपण नियुक्ती पाहतोय, सचिन रमेश तेंडुलकर यांचा कद नाहीये तर त्यांचं टॅलेंट हे मोजलं जातं आणि आज क्रिकेटवरती अधिराज्य, क्रिकेटचा भगवान म्हणून त्याची वर्णी लागली जाते ह्या क्षेत्रात. इथे देखील फटका चांगला आहे, इनफिल्डच्या वरतून खाली क्षेत्राची निवड, एका टप्प्यावरती चेंडू चाललाय, नंदन करत सीमा रेषा पार, मिळतील धावा 4. थँक्यू. जसा विमान आकाशात उडतो ना, आता तसाच बॉल देखील आकाशातच. इतके कडक फटके आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. काल देखील षटकारांची बरसात झाली होती. हाय व्होल्टेज ड्रामा प्रेक्षकांनी अनुभवला. खरं तर ही स्पर्धा आहे ना, या स्पर्धेमध्ये भरपूर काही बघायला मिळतंय. लो स्कोरिंग सामने, हाय व्होल्टेज होता, तिथे देखील फटका लाजवाब आहे. यावेळेस अगदी जो टॉवर आहे, लाईटचा टॉवर, त्याच्याहून वरून हा ह्यूज षटकार आपल्याला पाहायला मिळतो तो सागरच्या बॅटमधनं. थँक्यू डीजे. प्रवीण, असं वाटलं होतं की धावसंख्या कमी होईल पहिल्या सत्रामध्ये, परंतु सागर दाखवून देतो की एका खेळाडूवरती आमची संघ निर्भर नाहीये आणि त्याच्या बॅटमध्ये तडाखेबंद षटकार आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकार, 2 चौकारणीशी तो मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतो. ह्या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. ओव्हर द विकेटचा पुढील बॉल, प्रहार तर केलाय वन्स अगेन, 3 in a row, तिसरा षटकार. दमदार कामगिरी, एकदा टाळ्या या जोरदार फलंदाजासाठी. सागर भोईर काय लाजवाब बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. दिल जान जिगर तुझ पे निसार किया है. क्या बात है, आगाज तो हो चुका है, धमाका बाकी है. जिस दिशा में
हमारा समुंदर को भी लेने की दरकारी जो इस बल्लेबाज ने की है। सागर भोईर का ये बादल मंडराता हुआ इस मैदान में। काल देखील अशीच केली आपण पाहिली होती मयूर घरत, त्यानंतर सुजित पाटील, विश्वास पाटील. आता मात्र फटका पासलाय डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक चुकी झाली. नशीब घेऊन मी म्हटलं होतं भातान संघ आज मैदानात उतरलाय आणि पूर्णतः नशिबाची साथ आता त्यांच्या बाजूने पाहायला मिळतोय. क्रिकेट असा खेळ आहे, केवळ क्रिकेट नाही, क्षेत्र कुठलंही असो, आपल्या टॅलेंट सोबत आपल्याला नशिबाची साथही लागते आणि ती नशिबाची साथ आता ह्या मॅच मध्ये आपण पाहतोय ती सागरच्या बाजूने पाहायला मिळते. 2 धावा देखील प्राप्त झाल्या. आयवा कॅच साठी 100 रुपये. विराज केनीने आयवा कॅच घेतले, त्याच्यासाठी हे 100 रुपये आलेत. वाईट बॉल. एक धाव इथे जोडली जाईल संघाच्या खात्यामध्ये. आतापर्यंत हे महागडे षटक विशाल केनीला आपण पाहतो. 25 धावा आणि 50 धावा धावफलकावरती कंप्लीट होतात. प्रथम बॅटिंग करत असताना श्रीदत्त क्रिकेट संघ भातान. विशालचा पुढील चेंडू इथे देखील प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहे, बनेल दर्शक. त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. आणखी एक दमदार षटकार. तर नक्कीच या स्पर्धेसाठी आदरणीय सन्मान्य प्रदीपजी केनी, शिवसेना तलोजा शहर शाखा प्रमुख, आणि त्यानंतर अविनाश शेट केनी, उप शहर प्रमुख शिवसेना, आदरणीय सन्मान्य सर्व प्रदीप शेट केनी असतील, अविनाश शेट केनी यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा धनादेश लाभला. त्यांचं मनापासून आभार. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल ऋतिक केनी आपल्याला पाहायला मिळतो आणि जयेश भोईर खेळाडू कक्षामध्ये आहेत ते. तर मॅचच्या दिशेने आपण रुख करूया. आतापर्यंत 9 चेंडू 400च्या स्ट्राईक रेटनं 36 धावा सागर भोईरनं कुठून काढल्यात. आक्रमकतेनं बॅटिंग, का बॅटिंग चालू मैदानाच्या आतमध्ये. त्याला साथ देत असताना तितका सुरेख खेळ निलेश भोईरनं देखील केला. 5 चेंडू 12 वरती तो देखील खेळतोय आणि 3 षटकामध्ये तब्बल 56 धावा आपल्याला पाहायला मिळतात. काल या स्पर्धेचा उच्चांक आपण पाहिला होता, तो तब्बल 89 धावसंख्येचा. तो देखील तुटेल असं वाटलं होतं, परंतु तसं घडलं नाहीये. परंतु आज काय घडेल. खरं तर पैसा वसूल ही स्पर्धा आहे. पहिल्या दिवसामध्ये देखील क्रिकेटचा थरार आपण पाहिला. दुसऱ्या दिवसामध्ये देखील शेवटची मॅच अंतिम बॉल पर्यंत तुर्बे आणि नागझरीची रंगली. त्यानंतर काल पेंदरची मॅच पाहिली आपण. म्हणजे ही स्पर्धा ज्या उद्देशानं आपण पाहतो, जे स्वप्न पाहिलं होतं आयोजकांनी, अगदी ते सत्यात उतरताना आपण पाहतोय. एक सफल स्पर्धा मी म्हणेन, कारण की भरपूर वर्षानंतर, जवळजवळ 27 ते 28 वर्षानंतर रजनी क्रिकेट स्पर्धा या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळते. ती खास करून पेठाली वासियांच्या माध्यमातून, परंतु ती सफल स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा स्टँडर्ड सेट करणारी ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिली नाईट क्रिकेट रजनी देखील याच मैदानावरती झाली होती. इथे देखील एज लागली आणि चेंडू गोलीच्या वेगानं तडम्यान सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. चौकार आलाय. सातत्यानं धावा वेगानं आपल्याला पाहायला मिळतात. 60 धावा, 60 अप. इथे चांगला चेंडू. आता मात्र सुरेख लेंथ आणि लाईन पाहायला मिळाली ती रत्नदीपची. आणि आता क्लीन बोल्डच्या माध्यमातून परतावं लागेल. निलेशला धक्का लागलाय, तो 3रा. थँक्यू. निलेश बाद झाला. 8 बॉल 16चं योगदान त्यानं दिलं, तो बाद झालाय. आणि आता सतीश टावरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बऱ्याच धावसंख्येनंतर हे यश रत्नदीपनं आपल्या संघाला मिळवून दिलंय. एक मोठी पार्टनरशिप बिल्ड झाली आणि त्यामध्ये सागर भोईरचं योगदान, तो नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. पुढील बॉल प्रहार करायचा होता आडवा बॅटनं. हा बॅकक्लिप आपण पाहतोय ती मैदानाच्या आतमध्ये सतीशची, परंतु लाईन मिस केली. डॉट चेंडू. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 3 षटकामध्ये दमखम आपण पाहिला. 56 धावा आल्या होत्या. आमचे हरिभाऊ चिखलेकर यांचं शुभ आगमन होतंय. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत.
2 चेंडू ह्या षटकातील शेष आहेत. चांगलं षटक, कमबॅक का कसं असावं हे रत्नदीप दाखवून देत असताना पुढील बॉल फटका चांगला आहे. अप्रतिम टायमिंग, क्षेत्ररक्षक तिथे आहे, फक्त मिळेल सिंगल आणि स्ट्राईक रोटेट होईल. 5 चेंडू आणि आतापर्यंत फक्त 5 धावा खर्च केल्यात त्या रत्नदीपनं. गुड कमबॅक. 56 धावा 3 षटकात आल्यानंतर असं वाटलं होतं की 5 षटकामध्ये कालचा जो विक्रम होता धावसंख्येचा तो देखील तुटला जाईल की काय, परंतु आता वापसी केली आहे, गरजेची होती. काही जे प्रेक्षक मॅच पाहायला येतात त्यांना देखील माहित आहे की एकदम जास्त धावा देखील नको, जेणेकरून मॅचची मजा निघून जायला नको. परंतु एका बाजूनं टीम भारताचा विचार केला तर त्यांना जितक्या जास्त धावा येतील तितकी चांगली गोष्ट असेल. फटका चांगला आहे, इनफिल्डच्या वरतून गॅप मध्ये अप्रतिम फटका. पाहिली होती या स्पर्धेचा हा लेखाजोखा आमचे फॉर्च्यून इव्हेंटचे सर्वे सर्वा सध्याच्या घडीला दाखवत असताना कृष्णादादा म्हात्रेला आपण पाहतोय. फॉर्च्यून कट्टा ही एक आगली वेगळी संकल्पना सुरुवातीला त्यांनी आणली आणि ती संकल्पना सफल झाली आणि विश्वाच्या कानाकोपऱ्यात आपल्याच खेळाडूंना प्रसिद्ध करण्याचं काम ज्या चेहऱ्याने केलं तो चेहरा अर्थात आमचा मित्र कृष्णा म्हात्रे ह्याला आपण पाहू शकाल. सध्याच्या घडीला रायगडची मुलुक मैदानी तोप स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते. आमचे बबनदादा पाटील, शिवसेनेचा झुंजार नेतृत्व, झुंजार आवाज, दमदार आवाज. आज सातत्यानं ते ह्या स्पर्धेसाठी येत आहेत. पहिल्या रात्रीपासून ते आज 4थी रात्र दररोज त्यांची उपस्थिती आपण पाहतो. याचं कारण की ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय त्यांचे अगदी जवळचे मित्र, जिवलग मित्र, आणि म्हणून त्यांची दररोज उपस्थिती आपण पाहतोय. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती डिलिव्हर करण्यात आलाय. रवी पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. सुरुवात तर चांगलीच झाली. डेट ओव्हर मध्ये आता प्रयत्न त्याला करावा लागेल. सुरुवातीच्या आघाडीच्या गोलंदाजांना मार बसलाय. 5 षटक 5 गोलंदाज या स्पर्धेचा नियम. नेक्स्ट मॅच टॉस साठी या टीम नागाव आणि घोट रिपोर्टिंग करायचं आहे. घोट संघाचा संघनायक यस प्रीतम दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, तर टीम नागाव आपला संघनायक लवकरच पाठवायचा आहे. 2 डॉट बॉल आले. वापसी खूप चांगली केली आहे, कारण की एका बाजूनं देवांश इलेव्हन चिंचपाडा संघ देखील दमदार संघ आहे. नेहमीच टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये या संघाचा देखील आपण दबदबा पाहिलाय. आज सुरुवात खराब झाली गोलंदाजीमध्ये, परंतु वापसी करण्याचा प्रयत्न आता खूप चांगला राहिलाय. चांगला चेंडू सरळ यष्टांचा वेध घेतलाय. फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ट, दांडी गोल झाली. परतावं लागेल सतीश टावरेला. जितू तुमचं मी जरूर कौतुक करेन. अप्रतिम संगीत या ठिकाणी आपण लावता, प्रेक्षकांना नक्कीच आनंद देतात. तुमचं देखील विशेष कौतुक आणि जवळून मॅचचा आनंद घेतात. करताना शक्तिदूत आणि शक्ती केंद्र प्रमुख आदरणीय सन्मान निधोजी केनी साहेब मॅचचा आनंद घेतात. तुमचं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर कमलाकर शेठ पाटील, SK एंटरप्राइजेस की आन बान शान आणि दोस्ती दुनियात राजा म्हणून कमलाकर शेठ पाटील, आणि त्यानंतर आमचे नक्कीच घरत साहेब त्या ठिकाणी आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आम्ही व्यक्त करू. आणि त्यानंतर विलासदादा घरत साहेब तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रवीणदादा दलवी साहेब तुमचं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे सर्वांचं. षटक क्रमांक 5 डेट ओव्हरचं षटक मार्गस्थ आहे. 3 बॉल 1 धाव नाही या, परंतु कौतुक झालं या गोलंदाजाचं, परंतु ते कौतुक हजम झालंय असं वाटत नाही या. खराब चेंडू डिलिव्हर केला. सूरज मडवी आमच्या दिशेने येत असताना टीम नागावचा कॅप्टन अष्टबलू प्लेयर आहे. स्वागत आहे सूरज आपलं देखील. नेक्स्ट मॅच साठी तुला शुभेच्छा. आपण टॉस करू इनिंग ब्रेक मध्ये. तुर्तात ही मॅच महत्वाची आहे. दमदार सुरुवात. यस, भाचे मंडळी भरपूर आहेत पेटालीवासियांचे आणि ते सातत्याने येत आहेत. स्वागत आपलं. 1+1 2 धावा आल्या. इथे फटका लाजवाब आहे. सागरला थांबवणं कठीण आहे.
सुरुवातीला जर आपण विचार केला तर ह्या शेवटच्या षटकामध्ये सागरला स्ट्राईक लवकर द्यायला हवी होती, परंतु प्रयत्न केला तो सतीश टावरेनं खेळण्याचा, तिथे तो थोडासा मिस झाला. त्यानं 3 चेंडू मी म्हणेन खराब केले असं म्हणावं लागेल, कारण की 2 चेंडू तो बीट झाला, तिसऱ्या बॉलवरती बाद झाला. आणि जशी स्ट्राईक आता सागर भोईरला प्राप्त झाली त्यानं पुन्हा षटकार टोकलाय आणि 46 वरती तो वैयक्तिक खेळतोय. या स्पर्धेत एकमेव अर्धशतक आपण पाहिलं होतं टीम तुर्वेचा राजेश भोईर, ज्यानं अर्धशतक झलकावलं होतं. 58 धावा त्यानं कुठून काढल्या होत्या, 59 धावा. वैयक्तिक सर्वाधिक मोठी ती खेळी राहिली होती, परंतु आता त्या दिशेने वाटचाल सागर भोईरची देखील पाहायला मिळते. षटकार टोकला 11 मध्ये 46 वरती तो खेळ करतोय. 50 अप होईल का, 50 धावा कंप्लीट होतील का या स्पर्धेत? आजच्या रजनीमध्ये पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का? फटका हा देखील चांगला आहे, दणदण करत चेंडू चाललाय सीमारेषा पार चौकार आणि या 4च्या मदतीनं 50 अप, 50 धावा. बॅट उंचावरून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे सागर. वेल प्लेड, काय दर्जेदार बॅटिंग झाली आहे. प्रेक्षक वर्ग एकदा सागरसाठी एकदा जोरदार टाळ्या. 50 धावांची झुंजार, अप्रतिम, लाजवाब केली. नक्कीच जोरदार टाळ्या, लाजवाब केली. साई छोटा पॅकेट बडा धमाका जसं आपण म्हणतोय, पॅकेट साईड डायनामाइट ईशान किशन जो आपण पाहतोय आंतरराष्ट्रीय स्तरावरती, तशी काही कामगिरी, परंतु हा उजव्या हाताचा दमदार फलंदाज आहे. इथे चेंडू हवेमध्ये, फटका फसला, मिस टायमिंग, परंतु क्षेत्ररक्षक दूर आहेत. 4 क्षेत्ररक्षक आले होते, त्या चौघांच्या मधोमध चेंडू लँड झालाय. तोपर्यंत धावा 2 कंप्लीट केल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि धावा 3 देखील पूर्ण होतील. चौकार आल्यानंतर अंतिम बॉल वरती देखील चांगला फिनिशचा प्रयत्न सागरचा राहिला. सागरचं अभिनंदन करत असताना विपक्ष संघाचे खेळाडू देखील, त्यांना देखील माहित आहे, कारण की सागरनं दमखम दाखवला. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकाल 13 चेंडू आणि 53 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग साकारून सागर आता मात्र डगआउटच्या दिशेनं परततोय. डाव पहिला संपलाय, परंतु पहिल्या ह्या सत्रामध्ये दमदार फलंदाजी राहिली आणि त्या जोरावरती धावा नोंदवल्या. त्या 80 धावा, 81चं भलं मोठं टार्गेट आहे ते टीम देवांश 11 चिंचपाडा समोर. हे टार्गेट कशा रीतीने पूर्ण होईल की ह्या टार्गेटचा बचाव ऐकूया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रात, परंतु त्या अगोदर जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेनं, जिथे टीम नागाव आणि त्यांच्या विरोधात घोट संघ आता सज्ज आहे. नक्कीच आपण सर्वप्रथम नाणेफेकी करूया, त्यानंतर आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान देखील करूया. टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करू पनवेल महानगरपालिकेचे दमदार नगरसेवक आदरणीय सन्माननीय वासुदेव शेठ पाटील साहेबांना मी विनंती करीन की आपल्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी आपण नाणेफेकी संपन्न करावी. वासुदेव दादा आपण आले, त्या स्पर्धेची आपण शोभा वाढवली, तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. क्रिकेटला भगवंत मानणारं व्यक्तिमत्व, युवा पिढी आणि युवा पिढीच्या रक्ताला ओहो देणारा हा व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी पाहतोय. वासुदेव पाटील नक्कीच नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. टॉसचा बॉस नक्कीच नागाव संघ. सर्वप्रथम निर्णय काय सांगाल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय समोर आपण पाहतोय. गावदेवी गोट 5 षटकामध्ये 5 गोलंदाज, नक्कीच ही संकल्पना कशी वाटते तुम्हाला? नक्कीच पहिल्यांदा आमच्याकडे तसं होत नाही, पहिल्यांदा 5 गोलंदाज वापरावे लागतील. बघू, एक 5वा गोलंदाज आम्ही काढू नक्कीच नवीन. नक्कीच नागाव आणि त्यानंतर गावदेवी गोट यामध्ये तुमच्या आजपर्यंत 24 आणि 25 मध्ये एकूण लढती किती झाल्यात? अजूनपर्यंत तर झालेली नाही, या वर्षी नाही झाली, म्हणजे 24ला झाली होती. नक्कीच काय रणनीती असेल? रणनीती वगैरे काही नसेल, कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच हे होते नागाव टीमचे संघनायक, तुम्हाला शुभेच्छा. आता इथे मात्र फलंदाजी करायचे. टॉस जिंकून सातत्याने गावदेवी गोट आमचे शिवाजीदादा गोंधळे यांचा संघ आपण सातत्याने पाहतोय. आता फलंदाजी करायची. प्रीतम 5 षटकामध्ये किती धावा? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू, कारण की सुरुवातीच्या 2 मॅचेस पाहिल्या तर स्कोर होतोय, म्हणजे स्कोर लागेलच, त्या हिशोबाने बॅटिंग करू. 2025 मध्ये सध्या तरी आपण गावदेवी गोट जरा प्लॅटफॉर्म जरा कमकुवत आपण या ठिकाणी पाहतो, परंतु इथे खेळताना नक्कीच त्याच नव्या जोशामध्ये तुमचा प्रयत्न कसा असेल? हो नक्कीच, आम्ही सर्व 11 प्लेयर 100% देण्याचा प्रयत्न. नक्कीच तुम्ही देखील खूप चांगले क्रिकेट खेळता. एखादा टेनिस क्रिकेट मधला, टेनिस जगातला तुमचा आवडता खेळाडू कोणता? विश्वजित ठाकूर. एखादी इनिंग त्यांची सांगू शकाल? त्या सांगण्यासारखं नाही, पण तो ज्या रायगड ठाण्याच्या मॅच मध्ये जो परफॉर्मन्स असतो तो देखण्यासारखा. नक्कीच ऑल द बेस्ट गावदेवी गोट टीमचे आमचे. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा. आपण शुभ सन्मान करूया. वासुदेव दादा पाटील पनवेल महानगरपालिकेचे दमदार नगरसेवक वासुदेव शेठ पाटील यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती मायेची भगवी शॉल, प्रेमाचा प्रतीक फुलगुच्छ देऊन वासुदेव दादा पाटील साहेबांचा करूया शुभ सन्मान.
त्यानंतर निलेश शेठ पाटील, आदरणीय सन्माननीय रामदादा पाटील, शिवसेनेची गरज मुलुक तोप म्हणून सातत्याने मी त्यांना पाहतोय. आदरणीय सन्माननीय निलेश दादा पाटील साहेबांचं देखील आम्ही शुभ सन्मान मुख्य मंचकावरती आम्ही करतोय. विजयदादा केणे असतील, त्यानंतर दिलीप बुवा केणे असतील, बबन केणे साहेब या ठिकाणी असतील, त्यांना सर्वांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण निलेश पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करू. यशवंत दादा पाटील आपण देखील, यशवंत दादा पाटील कारगर दादा आपण देखील या भाऊ या, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सर्व पाहुण्यांचा शुभ सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य. गेस्ट इज आवर गॉड. यशवंत पाटील कारगर यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती, भाऊंचा शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतो. आणि क्रिकेटला भगवंत मानणारं व्यक्तिमत्व आमचे यशवंत पाटील साहेब खारगर यांचा शुभ सन्मान. त्यानंतर राहुल पाटील खारगर, राहुल भाऊ आपण देखील या, आपलं देखील शुभ सन्मान आम्ही जरूर करू. राहुल भाऊ या, आपलं देखील शुभ सन्मान आम्ही करतोय. हरिभाऊ चिखलेकर सिद्धी करले समाजसेवक या ठिकाणी आलेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत, त्यांचं देखील शुभ सन्मान. हरिभाऊ या, आपलं देखील शुभ सन्मान आपण स्वीकारा. 2 धावसंख्येची पेनल्टी देखील होती. धावा बांधल्या होत्या 80, ती पेनल्टी ऍड झाली आहे 82. आता 83चं टार्गेट आहे, हे लक्ष असू द्या ते चिंचपाडा संघ. मॅच आपण चालू करणार आहोत. एका बाजूला मान्यवरांचा सन्मान होतच राहील. आमचे शनिवार काका यांचा देखील शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. शनिवार काका आपण देखील या, शुभ सन्मान आपण स्वीकारा. शनिवार काका केने, हरिभाऊ यांचे देखील शुभ सन्मान आम्ही करतोय. समाजसेवक आहेत सिद्धी करवल्याच्या हरिभाऊ यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती. शनिवार केनी यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. चला मॅचच्या दिशेने जाऊया. मैच इथे रंगली गेली है. कमाल का शॉट है, इस बार गिन जाएगी क्या? बाउंड्री रेखा के बाहर 2 और 3 फील्डर थे, वहां पे करीबी मामला, क्लोज इनकाउंटर, यहां से बल्लेबाज को लौटना पड़ेगा. बिग विकेट मैदान से बाहर होती हुई पार्थ मुनकर की पारी का खात्मा होता हुआ. धन्यवाद धन्यवाद विजयदादा केनी, आपण देखील आपला शुभ सन्मान आपण स्वीकारा. विजयदादा केनी या दादा, आपला देखील शुभ सन्मान आपण स्वीकारा. तर याच दरम्यान आपण या ठिकाणी पाहतोय ज्ञानेश्वर दादा पाटील साहेबांचा शुभागमन. ज्ञानेश्वर दादा म्हटलं तर क्रिकेटला भगवंत, आणि ज्यावेळी PPL होतात ना, ज्ञानेश्वर दादांचा भरपूर मोठा सहकार्य असतो. नक्कीच आपला देखील हार्दिक स्वागत. हेमंत केनी एक आमचे आदर्श खेळाडू आहेत, केशव काका केनी या ठिकाणी आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. केशव काका आपण देखील या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. गेंद जारी इस बार सीमा पार, आर पार 4 रन. लेकिन नामुमकिन नहीं है. कैनवास तैयार, लॉब करने की कोशिश, ये देखिए विकेट कीपर, क्लोज इनकाउंटर, इस बार अंपायर का इशारा था, इट इज वाइड बॉल. कैलाश फौजी बेहतरीन अंपायर की भूमिका निभाते हुए हमारे SK इंटरप्राइजेस के मालक कमलाकर शेठ पाटिल और निधोजी केनी मैच का आनंद लेते हुए आपका स्वागत है.
लॉब किया, सामने खेला है, कमाल का शॉट, कैप में जाती हुई गेंद धन 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 करती हुई, इस बार गेंद आर पार, सीमा पार, 4 रन। धीरज इंद्रपाल शेठ मडवी नागाव यांना विनंती करतो व्यासपीठावरती या। धीरज शेठ आपल्याला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, नागावचे आहेत, त्यांना आम्ही इन्व्हाइट करतो व्यासपीठावरती या। वासुदेव शेठ उलवेकर यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयाचा धनादेश खिडूकपाडा, त्यांचे देखील मनापासून आभार। चले गेंद जाएगी सीमा पार, 4। रामदास दादा पाटिल साहब बिल्कुल पापड़ी पाड़ा इनके माध्यम से 3000 रुपए का योगदान हमें मिला, उनका भी आभार। चले जाएगी गेंद सीमा पार, आर पार। पहले ओवर की समाप्ति, टीम की टोटल है 16, अब 24 गेंदें और जीतने के लिए 67 रन की जरूरत। का माल का अद्भुत ये सफर चलता हुआ ओमकार मुंबईकर मैच का आनंद लेते हैं। ओमकार मुंबईकर आपका भी स्वागत है। हमारे शिवनाथ दादा पाटिल मैच का आनंद लेते हैं। विलास पाटिल, राजा भोईर, आपका भी स्वागत है। मंच के ऊपर देखिए बेहतरीन सब इंसान, बड़े दिल के इंसान और दिल में गहराई और दिल में ताजमहल बनने वाले इंसान मंच के ऊपर सभी खड़े, उनका स्वागत करेंगे। 24 गेंदे 67 रन। सागर भोईर ने 50 रन मारे हैं। सीएम भोईर के माध्यम से 500 रुपए का इनाम मिला है, तो गूगल पे किया है। चले कोई बात नहीं है, लक्ष्य काफी बड़ा है। और 24 गेंदे 67 रन। कमाल की प्रतियोगिता और कमाल का अद्भुत और अविश्वसनीय बल्लेबाजी। इस बार स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज है रोहन परदेशी। इस बार गेंदबाजी देखिए प्रवीण भोईर की तीक्ष्ण और शातिर गेंदबाजी। इस बार पहली गेंद डॉट गेंद की समाप्ति। पहली गेंद के ऊपर मिलेंगे नंबर 0 गेंद। डॉट गेंद के ऊपर कोई भी नंबर नहीं लिखे होते हैं। लेकिन बात करेंगे ना कीपर की, तो क्लोज इनकाउंटर करने के लिए तैयार है। कमाल की गेंद जेड में डाली हुई गेंद थी। जसप्रीत बुमराह जैसी गेंदबाजी, यूनिस उखार जैसी गेंदबाजी करते हुए अच्छी गेंदबाजी प्रवीण भोईर द्वारा। इस बार गेंद 1 रन का इजाफा और 1 रन के साथ टीम का टोटल यहाँ से बढ़ता हुआ 17। 22 गेंदे 66 रन की जरूरत। कमाल का मुकाबला, लाजवाब मुकाबला। गेंदबाज प्रवीण भोईर इस बार अच्छा शॉट खेला है ऑन साइड में। काउ कॉर्नर के रीजन में फील्डर है तैनात, प्रोटेक्शन देंगे, करीबी मामला और अंपायर की उंगली आकाश में। लौटना पड़ेगा बल्लेबाज को, बिल्कुल रोहन परदेशी जो सलामी वीरते बल्लेबाज को लौटना पड़ेगा। कमाल का सॉन्ग है। इस बार देखिए टाइमिंग किस प्रकार की होनी चाहिए ना, जो हमारे डीजे मास्टर जीतू आपका बहुत दिल से हम स्वागत व्यक्त करना चाहेंगे। बिल्कुल बेहतरीन टाइमिंग आपके साथ इस बार बात करें। लगातार 5 दिन के श्रृंखला और अच्छी गुणलेखक की भूमिका निभाते हुए हमारे श्रेयस केनी और हमारे मीत केनी बेहतरीन अच्छा शॉट खेला है। मिड ऑफ पर शॉट, मिड ऑफ पर फील्डर रहता है ना, तो यहाँ से 1 रन का इजाफा 1 रन के साथ टीम का टोटल यहां से बढ़ता हुआ 19 रन। अच्छी पर गेंदबाजी होती हुई बिल्कुल तारीफ करेंगे इस गेंदबाज प्रवीण भोईर की। 4 गेंदों में खाली 3 रन खर्चे करते हुए जड़ में डाली गेंद, अंपायर का इशारा, एलबीडब्ल्यू पा गए और यहाँ पे बल्लेबाज को लौटना पड़ेगा। रवि पाटिल को लौटना पड़ेगा निराश पूर्वक पैवेलियन का रास्ता नापते हुए।
म्हणून काय म्हणायचं आहे वर धन्यवाद. याच दरम्यान आदरणीय सन्मान्य क्रिकेटला भगवंत मानणारा व्यक्तिमत्व शिवसेनेचे खऱ्या अर्थानं पाईक या ठिकाणी आपण पाहतोय. विश्वनाथ मस्कर साहेब या ठिकाणी आलेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. त्यांचा कौतुक करेन. स्क्रीनच्या समोर अगदी गोल्डन व्यक्तिमत्व विश्वनाथ शेठ मस्कर 40+ मध्ये त्यांचे एक उल्लेखनीय कामगिरी राहते. त्यांचं हार्दिक स्वागत. सुमित बल्लेबाजी के लिए इस बार फिर से एक बार एलबीडब्ल्यू पा गए. एक और विकेट. कमाल की गेंदबाजी प्रवीण भैर द्वारा. कमाल का सॉन्ग नारिवली की आन बान शान विश्वनाथ शेठ मस्करीन का सॉन्ग. डीजे मास्टर आपको इनामी राशि जरूर मिलेगी विश्वनाथ शेठ मस्करीन के माध्यम से. कमाल की धुन, कमाल का सॉन्ग, कमाल की धुन. और नारिवली टीम ने एक मैच भी जीते. क्या बात है. देवांश 11 चिंचपाड़ा इस बार बल्लेबाजी करते हुए 19 पे 4 बचे हुए 18 गेंदे. लक्ष्य काफी बड़ा है. रोहित पाटिल हमारे भांजे हैं नागांव के. स्वागत है रोहित आपका भी. 360 हमेशा बल्लेबाजी करते हैं. रोहित आपका स्वागत है. देखिए स्क्रीन के सामने जो हमारी रंगोली जिसे कहते हैं और पैतनीस टूर्नामेंट की एक शोभा बढ़ाती हुई अलंकार भोईर. चलिए इस बार गेंद को खेला है शॉर्ट मिड ऑफ पर. फील्डर तैनात. 1 रन से टीम का टोटल 20. लक्ष्य काफी बड़ा है. 83 का लक्ष्य है. लेकिन इस बार बचे हुए 17 गेंदों के ऊपर आप 63 रन चाहिए. 63 रन की जरूरत है. लेकिन हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा. बल्लेबाज तैयार. ओ रफ्तार तो देखिए इस गेंदबाज की. कमाल की गेंद थी. सवाल पूछा गया था इस गेंदबाज ने बल्लेबाज को. बल्लेबाज इस गेंद के ऊपर खेल के तो दिखा. डॉट गेंद. अलंकार भोईर कमाल की गेंदबाजी. तेज तरार गेंदबाजी करती हुई भातान के एक शानदार गेंदबाजी. अलंकार शानदार गेंदबाजी. रत्नदीप और अजय की जोड़ी मैदान में. इस बार ये देखिए एक और वाइट यॉर्कर. कमाल की गेंद. तेज तरार गेंद थी. और इस बार नतीजा डॉट गेंद. डॉट गेंदों के ऊपर कोई भी नंबर नहीं लिखे होते. ये देखिए अलंकार स्क्रीन के ऊपर झलकते हुए. शेर की झलक सबसे अलग. अलंकार जबरदस्त गेंदबाजी. अलंकार द्वारा अगली पेशकश. रूम बनाया था. गेंद को ऑन साइड में खेलने की कोशिश. नटराज स्टाइल में खुद को मोड़ दिया था. लेकिन इस बार सिंगल से बात कृष्णा बनने वाले है नहीं. दिल्ली तक पहुंचना है तो ऊंची उड़ान आपको भरनी है. बिल्कुल अलंकार भोईर की गेंदबाजी तीक्ष्ण और शातिर गेंदबाजी. लगातार डॉट गेंदे और बड़े शॉट से वंचित रखने वाली गेंदबाज है. कब आएंगे छक्के. इस बार फटका तो खेला है. इस बार गेंद जा रही है डीप सुपर कोर पॉइंट के दिशा में. गेंद जाती हुई दन 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 करती हुई छोटी सी दरार और उनमें से नंबर निकले 4. बिल्कुल 5 दिन की प्रतियोगिता. कृष्णा उनकी फॉर्चून इवेंट लाइव जारी. 105वां चौवा आता हुआ दंडीगुल. चले इस बार तेज तरार रूप धारण किया. ईट का जवाब पत्थर से, सेन का जवाब पत्थर से और चटनी का जवाब रायते देते हुए गेंदबाज अलंकार भोईर. और की समाप्ति शिवाजी गोंदली. मैच का आनंद लेते. आइए मंच के ऊपर आपका स्वागत है. हेलो
गुरुनाथजी म्हात्रे, सूरजजी म्हात्रे आणि कुमारजी तांडेल या त्रिमूर्तींचं करूया स्वर्गीय त्रिंबक शेटकेनी स्मृती चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत स्वागतम स्वागतम सहर्ष सुस्वागतम. क्या बात है डीजे मास्टर, इतने सारे गाने आप कैसे रखते हो अपने माइंड में? आपको इनाम तो बनेगा विश्वनाथ शेठ मस्कर इनके द्वारा, और जिन्होंने गावदेवी गोट टीम को पैक किया है. विश्वनाथ दादा मस्कर, आपका स्वागत है. विश्वनाथ शेठ मस्कर, तुम्ही पाहताय क्रिकेटला धर्म मानणारे, क्रिकेटला दैवता मानणारे व्यक्तिमत्व, तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. चले 12 में 58 की जरूरत है. इस बार गेंद हवा में है, विकेट गिरने की संभावना. फील्डर आते हुए दूर और के चोर से एक और विकेट. मैदान सागर ने 50 रन बनाए और सागर द्वारा एक कमाल की कैच. शुक्रिया, कमाल का सॉन्ग था. और इस बार संदेश को मिलते हुए एक और सफलता. 11 गेंद 58 रन की जरूरत. मैच का आनंद लेते हुए शक्ति केंद्र प्रमुख भारतीय जनता पार्टी निर्दोष शेटकिनी, एसके इंटरप्राइजेस के अनबान शान कमलाकर शेठ पाटिल के माध्यम से हर एक मैन ऑफ द मैच उनके माध्यम से पुरस्कृत करते हुए, और लकी ड्रॉ है स्वर्गीय नारायण शेटगर इनके स्मरणार्थ कल लकी ड्रॉ है विलास दादा करत इनके माध्यम से साइकिल है. और इस बार अगेन डॉट. प्रवीण दादा दलवी साहब मैच का आनंद लेते हुए, प्रवीण दादा आपका भी स्वागत है. बेहतरीन बेहतरीन इंसान है, दिल में घर करने वाले इंसान. और इस बार अगेन विकेट कीपर बीट होते हुए, लेकिन कमाल का एफर्ट और कमाल का बैकअप मिलते हुए यहाँ सेकेंड डॉट. समीकरण यहाँ से बदलता हुआ. 9 गेंदे 58 रन की जरूरत. श्रेयस केनी हमारे साथ जुड़े रहे, आपको चांस हम देंगे. स्कोरर के लिए हर दिन के लिए 1000 रुपये मिलते हैं, नाइट में 1500 मिलते हैं. चलो 5-6 कॉल मेरे तरफ से आपको बुक कीजिए. चलिए गेंदबाज तैयार. बिल्कुल डॉट गेंद, एक और शातिर गेंदबाजी. इस बार अगेन सीधा विकेट कीपर के छलांग में, और कमाल की विकेट कीपिंग करते हुए हमारे नीलेश भोईर. कमाल की तेज तीक्ष्ण नजर है. और एक और डॉट लीजिए भाई. अब 6 में 57 औपचारिकता बाकी है. चलिए 6 गेंदे अब 57. यस डीजे मास्टर. सागर भोईर जिन्होंने 50 रन की शातिर बल्लेबाजी की, अब गेंदबाजी के लिए उतरे. पार्ट टाइम गेंदबाज है, विकेट के लिए 5 पॉइंट है. ये माइंड सेट करके गेंदबाजी होगी मैदान में. 12th मैन बिल्कुल मुस्कुरा रहे हैं, हमारे 12th मैन है बिल्कुल करण डुकरे. मन में लड्डू फूट रहे, क्योंकि मैंने जो कहा था बिल्कुल सही कहा. गेंदबाजी के लिए गेंदबाज था. ये देखिए रंगोली बेहतरीन इस प्रतियोगिता की शोभा बढ़ाती हुई. चले 6 में 57 की जरूरत है गेंदबाजी के लिए. इस बार गेंदबाज सागर भोईर, स्वयं भोईर के माध्यम से गूगल पे तो किया है. इस बार गेंद हवा में, हवा के साथ साथ घटा के संग संग गेंद सीमा पार. 6 रन.
कमाल का सॉन्ग हमारे कमलाकर शेठ पाटिल, इनके माध्यम से इस प्रतियोगिता के लिए शुभकामनाएं थे उनके। बिल्कुल काफ़ी सॉन्ग उनको पसंद है, सागर भरला ग आणि पानी का सुरला ग, नक्कीच उनका एक बेहतरीन सॉन्ग है कमलाकर दादा। और इस बार एक और फाइन लेग में गेंद गोली के रफ्तार से बीट होती हुई दन 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 करती हुई 4 रन। सब लीड है हमारे कमेंट्री बॉक्स की तरफ से। डीजे मास्टर आपके लिए शुभकामनाएं। और कमाल जितने सॉन्ग है विश्वनाथ शेठ मस्कर उनके बजाते आपका भी स्वागत है, इनामी राशि मिलेगी, डोंट वरी। चलिए भाई गेंद हवा में है, चले इस बार 1 रन। औपचारिकता बाकी है, अब समीकरण बदलता हुआ 346। ये देखिए स्क्रीन के ऊपर पिक्चर आते हुए हमारे प्रदीप दादा केनी, हेमंत दादा केनी, विशाल दादा केनी, तेजस दादा केनी, सुनील दादा केनी, इनकी तस्वीर बिल्कुल स्क्रीन के सामने। एक और लीजिए संदीप दादा, एकच वादा संदीप दादा केनी, इनकी तस्वीर। विजय दादा केनी, बेहतरीन बेहतरीन। और हमारे विश्वनाथ शेठ चौधरी, नगर सेवक पनवेल महानगर पालिका। वाइट का इशारा आता हुआ अंपायर का। ये देखिए युवा शक्ति केंद्र प्रमुख हमारे निर्दोष केनी साहब की तस्वीर स्क्रीन के ऊपर। जयदास शेठ केनी, इनकी तस्वीर। बेहतरीन बेहतरीन, ये हमारी फॉर्च्यून इव्हेंट के अनबान शान है। सुरेंद्रजी भोईर जे नारिवलीचे ते आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत करू। सुरेंद्रजी भोईर या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत। ओके डीजे, धन्यवाद। हॅलो माईक चेक, हॅलो 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 हेलो। चले अंतिम एक गेंद 44 रन की जरूरत है। औपचारिकता बाकी है। मैन ऑफ द मैच नो डाउट सागर भोईर। चले आइए सागर भोईर, मैन ऑफ द मैच की हीरो। 50 रन की शानदार पारी और कमाल की गेंदबाजी। विकेट भी मिला है सागर को। हॅलो थँक्यू। सन्मान करूयात मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं 14 IPL देखील त्यांच्याच माध्यमातून तुम्ही पाहिल्या गेल्या डे नाईटची स्पर्धा म्हणा आणि रायगड क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार या विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांचा सन्मान आपण करूयात। या विश्वनाथ शेठ मस्कर आपण आलात, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू। क्रिकेटला धर्म मानणारे, क्रिकेटला दैवता मानणारे हे व्यक्तिमत्व चला डीजे वाला या विश्वनाथ शेठ मस्कर तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। 14 मध्ये खऱ्या अर्थानं IPL ची सुरुवात देखील याच व्यक्तिमत्वानं केली। क्रिकेटला दैव मानणारे आणि सल्लागार आहे जे रायगडचे तुम्ही पाहताय विश्वनाथ शेठ मस्कर, क्रिकेटला धर्म, ज्यांच्या माध्यमातून डे नाईट्स अनेक सजा स्पर्धा बनल्या। मायेची शाल पुष्पगुच्छ, प्रेमाचं प्रतीक। थँक्यू। आपण आलात, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू। विश्वनाथ शेठ मस्कर असंच प्रेम राहू द्या। खऱ्या अर्थानं या पेटालीच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये तुमचं स्वागत करू। ज्ञानेश्वर पाटील साहेबांना विनंती करतो, या ज्ञानेश्वर पाटील साहेबांना देखील आपण सन्मानित करूयात। शुभम फुलोरे नारिवली, तुझं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत। सागर भोईरला हे